श्री महालक्ष्मी महात्म्य गुरुवाराची कहाणी। अनेक भाविक श्री लक्ष्मी देवीचे व्रत करतात। आपल्यावर श्री लक्ष्मीची कृपा व्हावी, संसारात सुख समाधान सतत राहावे हा त्यामागील हेतू असतो। हे व्रत केल्याने उत्तम फलाचा लाभ होतो। मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रताचा प्रारंभ करून शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात। काही कारणांमुळे मार्गशीर्ष महिन्यात न जमलेल्या कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत करावे। शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी। काही भाविक तर सतत वर्षभर या व्रताचे पालन करतात। लक्ष्मी व्रतात त्याचे नियम, पूजाविधी, कहाणी व आरती इत्यादींचा अंतर्भाव होतो। त्यामुळे श्रद्धा ठेवल्यास श्री लक्ष्मीच्या कृपाप्रसादाने सर्व मनोरथ पूर्ण होतात। व्रत व नियम। गुरुवारी प्रातःकाळी उठावे, आंघोळ करावी, शुद्ध अंतःकरणाने व श्रद्धेने भावनेने पूजाविधी करावा। दिवसभर उपवास करून संध्याकाळी देवीला नैवेद्य दाखवून रात्री भोजन करावे। कधी कधी अकस्मात अडचण उद्भवते, अशा वेळी आपण उपवास करावा आणि कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी। एकादशी, शिवरात्री या इतर उपवासाच्या दिवशी गुरुवारी आपल्यास फक्त पूजा आरती करावी, कहाणी स्वतः वाचावी अथवा ऐकावी। व्रताची पूजा व कहाणी ऐकल्यास शेजाऱ्याचे निमंत्रण द्यावे। संध्याकाळी गाईला पूजा करावी, तिला नैवेद्य द्यावा। नित्यप्रमाणे उद्यापनाच्या दिवशी पूजा आरती करावी, कहाणी वाचावी। 7 सुवासिनींना वा 7 कुमारिकांना हळदी कुंकू लावावे। एक फळ व व्रताच्या कथेची एक प्रत द्यावी। शक्य झाले तर ब्राह्मणाला चिदा, वस्त्र व दक्षिणा देऊन नमस्कार करावा। त्यानंतर आपण भोजन करावे। गुरुवारी सायंकाळी पूजा आरती करावी, त्यानंतर सर्वांना प्रसाद द्यावा। कोणत्याही महिन्यात पहिल्या गुरुवारी या लक्ष्मी व्रतास सुरुवात करावी। हे व्रत वर्षभर पाळावे। अडचण निर्माण झाल्यास दुसऱ्या महिन्यात पहिल्या गुरुवारपासून हे व्रत सुरू करावे। असे अखंडपणे वर्षभर व्रत पाळावे। शेवटी त्याचे उद्यापन करून हमखास यश लाभत असते। पूजेची मांडणी। घरातील पूजेतील जागा स्वच्छ करावी। पूजेच्या जागी पाट किंवा चौरंग ठेवावा। चौरंगावर कोरे नवीन कपडे पांघरावे। कपड्यावर गहू व तांदूळाची याची रास घालावी। त्यावर तांब्याचा कलश ठेवावा। कलशात दुर्वा, पैसा आणि सुपारी घालावी। विड्याची पाने अथवा आंब्याची डहाळी कलशावर ठेवावी व त्यावर नारळ ठेवावे। चौरंगावर वा पाटावर श्री लक्ष्मी देवी फोटो ठेवावा। घरी लक्ष्मीची मूर्ती असल्यास ती चौरंगावर व पाटावर ठेवावी, मग फोटो ठेवू नये। मूर्तीपुढे विडा, खोबरं, खारीक, बदाम व इतर फळे, खडीसाखर अथवा गूळ ठेवावा। त्याच्या शेजारी गणपती म्हणून सुपारी मांडावी। अशी पूजेची मांडणी करावी। ती पूर्ण झाल्यावर यथासांग पूजा करावी। पूजेनंतर आरती करावी, सर्वांना प्रसाद द्यावा। पूजेच्या सायंकाळी लक्ष्मीच्या मिष्ट पक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा। त्यानंतर भोजन करावे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे, पूजा विसर्जन करावी। कलशातील पाणी तुळशी घालावे, तिची हळद कुंकू लावावे, नमस्कार करावा। पद्मपुराणात या व्रताचा उल्लेख आढळतो। त्यात श्री लक्ष्मी देवीचे असे कथन केले आहे की माझे हे व्रत जी नित्य नेमाने करील ती सदैव सुखी राहीन, असे माझे वचन आहे। श्री महालक्ष्मी देवीची कहाणी। श्री गणेशाय नमः। श्री लक्ष्मी देवी नमः। ओम क्लीम ओम धनदा धनदेहिं ओम धनदा नमस्तुभ्ये। मन लावून ऐकावी, ध्यानात ठेवावी। श्री लक्ष्मी देवीची कहाणी। द्वापार युगाची आदिश्रेष्ठी, सौराष्ट्र देशाची मोहिनी श्री लक्ष्मी देवी। आटापाट नगर होतं। नगरात एक राजा राहत होता। त्याचं नाव होतं भद्रशो। तो दयाळू, शूर व प्रजादक्ष होता। त्याला ब्राह्मणांना, साधुसंतांना सुखवीत होता, आनंद देत होता। राजाच्या राणीचं नाव सुरतचंद्रिका होतं। नाव चांगलं पण स्वभावात अहंकार। मागील जन्मी ती एका वैश्याची पत्नी होती। तिच्या नवऱ्याशी भांडणं होई। भांडणानं वैतागली, रागानं घराबाहेर पडली। चालत होती अनवाणी रानातून तिला दिसल्या सुवासिनी। त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत। हे तिनं पाहिलं, त्याचबरोबर तिनंही व्रत केलं। दुःख विसरली, दारिद्र्य गेली, परिस्थिती सुधारली, देवीची भक्ती फळाला आली। कालांतराने ती मरण पावली। पुढे तिचा पुनर्जन्म झाला। स्त्रीचा जन्म पुन्हा मिळाला, पण भाग्य उजळले। भद्रशो राजाशी तिचा विवाह झाला। ऐश्वर्यात लोळू लागली।
गर्वानं ती फुगली, गरिबांना विसरली, तोऱ्याताठ्यानं फुगली, दासदासींवर रागावली. एकदा काय झालं, देवीच्या मनात आलं, राणीला आपण भेटावं, मागच्या जन्मीची आठवण द्यावी, ओळखते की नाही हे बघावं. राणी राजवाड्यात सुखाने राहत होती. राजाही कौतुक करी, तिचे लाड पुरवी. त्या दोघांना पुढे 7 पुत्र आणि 1 कन्या झाली. कन्येचे नाव श्यामवाला. एके दिवशी काय झालं, देवीनं म्हातारीचं रूप घेतलं, फाटकं वस्त्र नेसलं, माथी मळवट फासलं, हाती काठी घेतली, काठी टेकीत राणीला भेटायला आली. तिथं आरोळी दिली. अरे आहे का घरात कोणी घास देईल का? दासी बाहेर आली. म्हातारी दारात दिसली. तिनं विचारलं, कोण ग तू? आलीस कुठून? काय काम काढलं आहे? तुझं नाव काय? गाव कोणतं? तुझं हवंय काय? मधून खोकलून हळू आवाजात म्हातारी सांगू लागली, माझं नाव कमळा. वर घेऊन आली ग राणीला भेटायला. कोठं आहे ग राणी? दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, सख्याशी गप्पा मारत आहेत. त्यांना सांगले तर माझ्यावर रागावतील. तुला त्या ग कशा भेटणार? काय तुझा हा अवतार? तुला पाहून माझ्यावर ओरडतील, उनं दुबनं बोलतील. त्याच्या सख्याशी तुला हसतील. तू जरा आडोशाला बैस, मैत्रिणी गेल्या म्हणजे मी सांगते त्यांना. म्हातारी रागावली, मनोमन संतापली. तुझी राणी पैशाला भाडली, माणुसकी विसरली, दारिद्र्य मेली. आज झाली राणी पण देवीला विसरली. माझ्यामुळेच ना, मीच तिला व्रत सांगितलं देवीचं, तिनं ते केलं. आता राणी पदावर बसली. राणीला आठवणही राहिली नाही. गर्व झालाय संपत्तीचा, पैशाची धुंदी आली. गोरागरिबांच्या पर्वा नाही. थोड्या मोठ्यांच्या मुली त्या झाल्या मैत्रिणी. म्हातारी गरीब अन भिकारीन, तिला कोण विचारतंय? पण याचं फळ तिला भोगावंच लागेल. तेव्हाच तिचे डोळे उघडतील. जाते मी. दासी घाबरली. तिनं म्हातारीला पाणी दिलं. हात जोडून म्हणाली, हे व्रत मला सांगा, मी ते नेमधर्मे करीन. उठणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही, दिलेला शब्द मोडणार नाही. त्या दासीला व्रताचा वसा सांगितला. म्हातारी उठली. काठी टेकीत तोच माडीवरून राणीची कन्या श्यामवाला धावत आली. ती कळवळू लागली, आजी रागवू नको, चुकली माझी आई, तिच्या वतीनं मी क्षमा मागते. कृपा करा, दिलेला श्राप मागे घ्या, पाया पडते तुमच्या. म्हातारी मुलीवर दया आली. म्हातारीनं क्षणभर त्या मुलीकडे पाहिलं आणि तिच्या लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला. मुलीनं निरोप घेऊन म्हातारी निघणार, तीच राणी माडीवरून आली. म्हातारी म्हणाली, राणी ओरडली, ए थेरडे, कशाला गा आली? जा इथून, उठ म्हणते ना. जातेस की नाही? दुसरे घर नाही दिसले तुला? म्हातारी संताप फिरवले, कपाळावर आठ्या पसरल्या. तो तडक घराबाहेर पडली. दासीनं लक्ष्मी व्रत केलं. तिची स्थिती सुधारली. दासी पण गेल्या संसारी सुखात झाला. पुढे मार्गशीर्ष महिना आला. पहिल्या गुरुवारी श्यामलेनं लक्ष्मी व्रत सुरुवात केली. सगळे नेमधर्म पाळणे. 4 गुरुवारीही तिने लक्ष्मी व्रत केले. शेवटच्या गुरुवारी यथासांग उद्यापन झालं. सिद्धेश्वर नावाचा राजा पुत्र मालाधर, त्याच्याशी श्यामलेचा विवाह झाला. राजवैभवातील श्यामलेला राज्यवैभव मिळाले. हा होता लक्ष्मी व्रताचा प्रभाव. सुख समाधानानं संसार चालू होता. भद्रशवर सूरजचंद्रिका राणीचे मात्र भाग्य फिरले. शत्रूने राजावर चाल केली. भद्रशवाचं राज्य लुबाडलं. सूरजचंद्रिकेने राणीपद गेलं. भद्रशवाला वाईट वाटत पूर्वीचे दिवस आठवले. राणावनात फिरून राजा-राणी कष्टाचे दिवस काढत होते. भद्रशवाला कन्येला भेटावं वाटलं. ती एकटाच निघाला. चालून दमला. नदी काठावर विश्रांतीसाठी थांबला. नदीकडे येताना राणीच्या दासीनं भद्रशवाला पाहिलं. घाईघाईनं ती राजवाड्यात गेली. राजाला सांगितलं, मला धरणं माणसं पाठवून आणायला रथ पाठवला. सासऱ्यांना घरी आणलं. मानसन्मानानं नवी वस्त्रे दिली, काठीहार दिला. श्यामवाला वडिलांची काळजी घेत होती. काही दिवसांनी राजाला नोकरांकडे देऊन राजासोबत पाठवलं. राजा घरी परतला. चंद्रिकेला भेटला. हंडा पाहून ती आनंदली. घाईनं तिनं झाकण काढलं. आत बघते तर काय दिसलं, कोळशेच दिसले. सूरजचंद्रिकेने कपाळावर हात मारला. नशिबाला दोष दिला. नवऱ्याला सांगितलं. ते ऐकून तोही चकित झाला. दुःख पाठलाग करीत होतं. दारिद्र्य सरत नव्हती. चिंतेचे सावट पसरले होते. काळजीचा वणवा भटकतच होता. सूरजचंद्रिकेचा एक दिवस दुःखाचा जात होता. एके दिवशी तिला मुलीला भेटावं, डोळे भरून पाहावं गुरुवारचं वाटलं. नशिबाचे भोग भोगायचेच आहे. सूरजचंद्रिका घरून निघाली. मुलीच्या सासरी पोचली. तो दिवस होता गुरुवारचा होता.
आईला गुरुवारचा होता. नदी तीरावर जरा वेळ बसली, दमली होती. त्याच वेळी एक दासी नदीवर आली. तिनं राणीच्या आईला ओळखलं. घाईनं ती महालात गेली. राणीला निरोप दिला. तुमची आई आली. नदीकिनारी बसली. खूप दमलेली होती. तिला आणायला कुणीतरी पाठवा. श्यामवाल्यानं स्वार्थासोबत रथ नदीकडे पाठवला. आईला घेऊन यायला सांगितलं. आई रथात बसून महालात आली. आईनं घरातच श्यामवाल्यानं आनंदाने मिठी मारली. मुलीचे वैभव पाहून तिला मन तृप्त झाले. तोंडून शब्द फुटेना. आईचे स्नान केले. मुलीनं तिला पैठण दिली. सोन्या मोत्याचे दागिने दिले. आईचं रूप अधिकच खुललं. दुपारची वेळ झाली. श्यामवाल्यानं भक्तिभावाने लक्ष्मीची पूजा केली. आरती झाली. धूप दीपाचा वास दरवळला. श्यामवाल्याचा कडकडीत उपवास होता. भोजनाची तयारी झाली. तिनं आईला जेवायला बोलावलं. सुरतचंद्रिका पाटावर येऊन बसली, पण ती एकदम शांत होती. तिच्या मागचा जन्म आठवला. लक्ष्मी देवीच्या कृपेने या जन्मी ती राणी झाली होती. ती म्हणाली, श्यामा, मी देखील तुझ्यासोबत उपवास करीन. श्यामा म्हणाली, ठीक आहे. मार्गशीर्ष महिना होता. मुलीनं 4ही गुरुवार व्रत केलं. ते आईने पाहिलं. तीही उपवास करू लागली. देवीला भक्तिभावाने प्रार्थना करत होती. देवीला महिना संपला. घरी जायचा विचार ठरला. पोचावयाला श्यामवाला सोबत गेली. 4 गुरुवारही श्यामवाला निघाली. मालाधरानं राजाचे पाठविलेले पैशाचे हांडे घेऊन त्याचे मीठ भरले. ती नोकरांजवळ देऊन पुन्हा ती सासरी आली. गप्पा मारत मारत वेळ कसा जात होता त्याचेही भान तिला नव्हते. मालाधरानं विचारलं, माहेराहून काय आणलं? श्यामवाल्यानं सोबत आणलेल्या हांड्याकडे बोट दाखविलं. मालाधरानं उत्सुकतेने झाकण काढलं. त्यात त्याला काय दिसलं? मिठाचे खडे. अगं वेडे, मिठाचे खडे कशाला आणलेस? इथं मीठ नाही मिळत. मीठ मिळतं ना, पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे. वडिलांचे राज्य सौराष्ट्र होय. त्या शेजारच्या समुद्रात आहे हे मीठ. समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचे राज्य होते. पण आज श्यामवाल्याचा सांगण्यातली खोच राजानं हेरली. तो विचारात गुंगला. श्यामवाला म्हणाली, हे मीठ जीवनाचं अमृत आहे. अन्नाला चव येते तर मिठानंच. मीठ नसलेला पदार्थ अळणी. ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमानी असावं. त्याचं रक्षण करावं. कामात कसूर झाली तरी प्रसंगी प्राणही द्यावा. राजा निश्चित उठला. त्यानं आपले सेवक सासऱ्याकडे पाठवले. त्यांना बोलवून घेऊन भद्रश्वाला काय झालं कळत नव्हतं. ताबडतोब तो जवळकडे आला. दोघांची गुप्त बैठक झाली. विचार पक्का ठरला. श्यामवाल्यानं अनुमती दिली. मालाधर मुख्य सेनापतीला तत्काळ भेटायला बोलावले. सेनापती आले. त्यांनी मालाधराला वंदन केले. आज्ञा करावी महाराज. ते म्हणाले, भद्रश्वाचे राज्य जिंकलेल्या शत्रूंवर ताबडतोब स्वारी करा. प्रत्येक सैनिकांच्या हातावर हांड्यातल्या मिठाचा एक खडा ठेवा. शपथ घेऊन प्रत्येकाला झुंजायला सांगा. राजाची आज्ञा झाली तशी सेनापतीनं व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी सोबत सेना घेऊन बेसावत शत्रूवर चाल केली. शत्रूंच्या राज्यावर सारे सैनिक तुटून पडले. मालाधराचे सैन्य बेसावत लढत होते. शत्रू सैन्य जमिनीवर कोसळले होते. सूर्य पश्चिमेकडे जात होता. अंधार हळूहळू पसरत होता. शेवटी मालाधराचे सैनिक शत्रूचे फडाशा पाडला. अपूर्व विजय मिळवला. भद्रश्वाचं राज्य पुन्हा मिळालं. मालाधराला व श्यामवाल्याला ही आनंदाची बातमी सेनापतीने ताबडतोब कळविली. सैनिकांनी शत्रू राज्यातील खजिना लुटला. अफाट संपत्ती मिळवली. ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली. त्यात सोन्याच्या मोहरा, बरीच नाणी होती आणि शास्त्राचा साठाही होता. मालाधरानं भद्रश्वास सुरतचंद्रिका राणीस घेऊन यायला सांगितलं. ती आल्यावर घरात आनंदाचा उधळ झाला होता. तो होता गुरुवार. श्यामवाल्यानं लक्ष्मी व्रताची पूजा केली. आरती झाली. धूपदीपाचा सुगंध दरवळला. तिनं व तिच्या आईनं उपवास केला. रात्री देवीची आरती झाली. देवीला नैवेद्य दाखवून सर्वांनी पक्वान्नाचे जेवण केले. मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार. लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस. मंगल मुहूर्त दिवस. मालाधराचे भद्रश्वाचे राज्य त्याच्या स्वाधीन केले. त्यानं या व्रताची सांगता झाली. राजा राणी सौराष्ट्रात आले. सुरतचंद्रिकेचे पुन्हा लक्ष्मी व्रत वसा घेतला. तो अजन्म पाडला. घरची स्थिती सुधारली. राजाचे 7 पुत्र दूर देशाहून अचानक घरी आले. त्यात पाहून आई वडिलांना आनंद झाला. या व्रतामुळे राजा राणी सुखी झाली. दुःखाचे वादळ सरले. अशी 60 उत्तराची कहाणी. 5 उत्तरी सुपर संपूर्ण. सर्वांना देवीला वंदन. जय देवी जय देवी जय लक्ष्मी माते. प्रसन्न वंदे प्रसन्न होशी तारिक तू पूर्वजन्मीच्या व्रतपुण्याई वैभव राणीला.
सर्वधनाचा गर्वधनाचा तिला विसरली माते लक्ष्मी मातेला. अपमानाने शाप दिला मग आली दरिद्रता. प्रसन्न वनने प्रसन्न होशी जय जय लक्ष्मी माता. प्रसन्न होणी तारसी तू भक्ता. प्रसन्न वंदे जय जय. व्रत केल्याने प्रसन्न झाली देवी राणीला. दैत्य दुःख ते दूर करुणी मन निर्मळ झाले श्यामवाला दाशीला. तावन हो माता प्रसन्न वनने प्रसन्न होशिक तारिक तू भक्ता. गुरुवारी हे व्रत जे करतील नेम धर्म धरुणी. मनोकामना पूर्ण करीतील ती अघटित हो करणी. जय देवी जय लक्ष्मी माते. गुण गात गात प्रसन्न वंदने ओवाळू आरती. जय जय लक्ष्मी माता. जय देव जय देव.